मित्रांनो, मला वाटलं पण नव्हतं मी अजिंक्य राणे सरांना भेटेल आणि त्यांना माझ्याकडे पाहून स्माइल पण दिली. तर मित्रांनो, इकडं शहरामध्ये जर बघितलं ना तर वेगळं काय व्यक्ती. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सतीश. तर कशी आपली मनाची पब्लिक, मी तुमचा लाडका सॉरी. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कृष्णा सोनने आज उठल्याबरोबर मस्त पटापट रेडी झालो, निघालो हॉटेलवर जाण्याकरता. आज माझ्या मनातल्या मनात मला वाटत पण होतं मी आज कोणत्या व्हीआयपीला पण भेटणार आहे. आणि हॉटेलवर येत नाही तर अजिंक्य राणे सर चेकआउट करून चालले होते. त्यांना मी टीव्हीत बघायचो आणि त्यांना आज मी डायरेक्ट डोळ्यापुढे बघतो. तर सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे बघून मला वाटत पण नव्हतं मी त्यांना भेटलो. आणि मला नाईटला सुट्टी झाल्यावर मस्त आंघोळ वगैरे करून घ्यावं म्हटलं. तर का मित्रांनो, कॅमेरा हात ठेवता मस्त पाण्याची बाटली भरून घेतली, लगेच आंघोळ करून घेतली. आंघोळ वगैरे करून आपल्याला करणं होता व्हिडिओ शूट. आंघोळ वगैरे झाल्यावर सतीश भाऊ म्हणाले आपण नंतर व्हिडिओ शूट करूया, पहिले नाशिक हिंडून येऊया. नाशिकच्या पेट्रोल पंपाजवळून गलटी आणून पाणीपुरीकडे गलटी मारली. 10-20 रुपयाची मस्त शेवपुरी हाणून घेतली आणि घरी आल्यावर एक रील शूट केली होती, ती तुम्ही आता बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कृष्णा सोनने. आज आपले सांगाय सतीश भाऊ. आणि सतीश भाऊला मी आज एक प्रश्न करणार आहे. सतीश भाऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो का ते बघा. सतीश, मला गावातला आणि शहराचा फरक सांग बरं. तर मित्रांनो, इकडं शहरामध्ये जर बघितलं ना तर वेगळं काय भरपूर वेगळं वाटतं. आणि लोक भेटतात एकदम ऍक्टिव्ह भेटतात. गावाकडे जर बघितलं तर लोक साधे बोलत राहतात, एकदम निवांतपैकी बऱ्यापैकी. आणि गावातलं शहरातलं फरक एवढंच आहे की शहरामध्ये फक्त कसं फिरायला तर काही एवढं सगळं काही आहे, पण जशी मजा गावात येते ना तशी शहरामध्ये येत नाही. कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा.